अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया पुरणपोळी. पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचे पिठे, हे हरभरा डाळ आहे, गूळ आहे, मैदा आहे, वेलची आणि सुंठ पावडर आहे, हळद आहे, मीठ आहे. हरभरा डाळ ना 1 वाटी स्वच्छ धुवून घ्यायची. डाळ स्वच्छ धुवून घेतली. याच्यात ना हळद टाकायची, मीठ टाकायचं थोडेसे, कुकर मध्ये ना डाळ शिजाय घालून 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या. कुकर चालू केलाय. 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे, अर्धी वाटी मैदा आहे, हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करायचं चांगलं. पाणी टाकून, जसं पाणी लागेल तसं टाकून मळून घ्यायचं. थोडे ना तूप टाकून मळून घ्यायचं. आणि हे पीठ ना जास्त घट्ट नाही मळायचं, पोळ्यांचं पातळच मळायचं. तूप टाकल्यावर पण चांगले मळून घ्यायचे त्याला. डाळ शिजत वरनं हे साईडला ठेवून द्यायचं. कुकर झालाय. डाळ शिजली का झाकण ठेवायचं मी. डाळ ना शिजली. एक चाळण घेऊ. ह्या डाळीचं ना पुरण बनवायचे आणि पाणी काढले, पाणी राहिले त्याची आमटी बनवून घ्यायची. डाळ टाकून घेऊ. गूळ टाकायचा. हा गूळ ना किसून घेतलाय. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यात ना थोडस दाबून घ्यायचं, म्हणजे डाळ आहे ना थोडी मॅश होईल. वाटायला जास्त वेळ नाही लागणार तिला. पुरण जर एवढं पातळ राहिलं तर पोळी चांगली यायची नाही. अजून 1-2 मिनिटं लागतील याला. हे पुरण घट्ट झालंय. आता नाही, याला थंड व्हायला ठेवू. थंड झालं का मग वाटून घेऊ. थंड झाले, आता वाटून घेऊ. पुरण वाटून झाले. हे सुंठ पावडर आणि वेलची पावडर टाकायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता पोळी बनवून घेऊ. पुरण घ्यायचं. हे उरलेलं पीठ ना काढून टाक. बारीक करायचं, म्हणजे पोळी लाटायला ना इझी जाते. थोडेसे पीठ टाकायचे आणि पोळी ना हलक्या हाताने लाटून घ्यायची. सगळ्या बाजूने ना पोळी लाटून झाली. पोळी आता भाजून घेऊ. तव्यावर ना तूप सोडायचं, म्हणजे पोळी ना खाली चिकटणार नाही.
एका बाजूने ना पोळी चांगली भाजून द्यायची, मग उलटायची. पोळी भाजली आपण आहे ना उलटून घेऊ. तूप टाकून पोळी ना तयार झाली. कटाची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लसूण आहे, हा ना गॅसवर भाजून घ्यायचा आहे. खोबरे आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, हळद आहे, कांदा लसूण मसाला आहे, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ आहे, आणि तमालपत्रे आणि दालचिनी आहे. हा कांदा ना गॅसवर भाजून घ्यायचा आहे. कांद्याला ना थोडंसं ना असं ठेचून घ्यायचं, म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल. लसणाची एक गड्डी ती पण भाजून घ्यायची गॅसवर. आणि खोबऱ्याचा आणि कांद्याचा कलर चेंज होतोवर भाजून घ्यायचा. लसूण भाजून झालाय. खोबरे आणि कांदा भाजायला जरा वेळ लागतो. लसूण ना सोलून घेऊ. लसूण ना इझिली सोलला जातो भाजल्यानंतर. असं एकदम इझिली सोलला जातो. खोबरे पण भाजून झाले, हे पण काढून घेऊ. कांदा भाजायला थोडासा वेळ लागेल. कांदा पण मस्त भाजून झालाय. याचं ना वाटण तयार करून घ्यायचे. कांदा कट करून घेऊ आणि कांद्याचे हे काळे आहे ना ते काढून टाकू. खोबऱ्याचे पण कट करून घेऊ पीसेस. आता हे वाटण वाटून घ्यायचं. कांदा टाकायचा, हे भाजून घेतलेले खोबरे पण टाकायचं, भाजून घेतलेला लसूण पण टाकून घ्यायचा, कोथिंबीर, दोन तीन कढीपत्त्याची पाने, हे ना मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं. आता चला ना मिक्सर मधून बारीक वाटून घेतलाय. आता आमटीची तयारी करू. पातेल्यामध्ये ना तेल टाकायचं, ठेचलेला लसूण टाकायचा, हे सुके खोबरे किसून घेतलेले टाकायचे, कढीपत्ता टाकायचा, तमालपत्र टाकायचे, दालचिनीचे तुकडे टाकायचे, हळद टाकून घ्यायची, कांदा लसूण मसाला टाकायचा, अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हा वाटलेला मसाला आहे ना तो पण टाकायचा. मसाला आहे ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. मसाल्याला तेल सुटले, पाणी टाकू. हे डाळीचं पाणी आहे ते पण टाकायचं.
मीठ टाकून घ्यायचं. आमटीला चांगली उकळी येऊन द्यायची. आमटीला ना चांगली उकळी आली. गरम मसाला टाकू. कोथिंबीर. आमटी तयार झाली. कांदा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उभा चिरलेला कांदा आहे, कोथिंबीर आहे, हिरव्या मिरचीचे तुकडे, खाण्याचा सोडा आहे, हळद आहे, मीठ आहे, जिरी आहे, ओवा आहे आणि बेसन पीठ. ओवा टाकायचा, जिरी टाकायची, हिरव्या मिरचीचे तुकडे, कोथिंबीर टाकायची, हळद टाकायची, मीठ टाकायचं. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. बेसन पीठ टाकायचं. वाटीभर बेसन पीठ टाकलंय. पाणी टाकायचं. पीठ ना जास्त पातळ नाही करायचं. हे ना 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं. सोडा टाकून घेऊ. सोडा मिक्स करायचं. सोडा टाकल्यावर ना चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं मिक्स करून घेतलंय. कढईत ना तेल टाकू. तेल टाकले. भजी ना तळून घेऊ. स्लो गॅसवर तळायची, म्हणजे आतमधला कांदा आहे ना तो तळला जाईल. भजी ना तळून झाली. भजी आता काढून घेऊ. Like, comment, and subscribe.